माझ्याकडे असाल तर आमच्या इकडे आज एवढा छान पाऊस येतोय ना की मी तुम्हाला दाखवते बघा. खूप जास्त पाऊस येतोय आणि एवढं भारी वातावरण झालंय ना की खूपच. तुमच्याकडे आलाय का पाऊस? ए माग होतो का शुद्धू? माग हो लवकर. माझ्या मुलांना ना पावसामध्ये भिजायचं ना एवढं नांद आहे ना की खूपच जास्त, खूपच भारी वाटतंय का पाऊस. आणि तुम्ही कुठून माझा ब्लॉग बघताय तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी ना यांना खाली घेऊन जाते कारण की हे ना वरती व्यवस्थित राहत नाही. ए चला चल खाली लवकर, तू नाही राहत व्यवस्थित. खूप छान पाऊस येतोय, थंड थंड पण वाटत होतं पण आता हे मुलं ना माझे ऐकत नाही. आपले चिमटे इकडे कसे काय आले? चल लाईट बंद कर. वातावरण झालं बाहेर एवढं भारी, म्हणजे इतकं छान वाटतंय ना, थंड थंड. आणि माझे मुलं राहत नाही शांत, हे पावसामध्ये जातात भिजायला. सिद्धू ए नयन, हा ओला झाला पूर्ण, कारण हा बाहेर पण खूप वेळ थांबला होता जेव्हा पाऊस येत होता ना तेव्हा, आणि तो पण. तर आता पाऊस पडतोय तर आता आपल्या गावाकडे ना पेरणी वगैरे राहते. आणि माझ्या मम्मीच्या दारातनं ना सकाळी सकाळी घुंगरांचा आवाज येतो, संध्याकाळी घुंगरांचा आवाज येतो. बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरू असतं का घंटी असते काय माहीत नाही, कदाचित घुंगरू असतं. तर ना मग सकाळी सकाळी आवाज येतो, जाताना पण आवाज येतो, येताना पण आवाज येतो आणि खूप भारी वाटतं. हे बघ नयनने हे कापलं तुझे स्टॉल. माझ्या मुलाने ना माझा नवीन स्टॉल कापला माझा. बघू कुठं कापला. हे बघा माझ्या मुलाने काय करून ठेवलं. आता याचे पप्पा मलाच ओरडणार आहे की तुला लक्ष नाही देत आहेत का. आता मी कुठे कुठे लक्ष देणार आहे. तुला कोणी सांगितलं होतं रे हे करायचं. बघा त्याने काय केलं, हा जो कोपरा आहे ना, हा आणि हे इकडनं एवढं कापलेलं त्याने, म्हणजे हा हे इकडनं कापत गेला तो. यार सांगितलं होतं कापायचं, मग कसं कापलं. आणि हे काय केलं हातामध्ये, हे बघा स्टॉलचं कापून हातामध्ये हे घडी बनवली त्याने. नवीन स्टॉल आहे, मी सकाळी धुतला हा आणि बाहेर वाळत घातला होता. पाऊस आलेला तर हे दोघं जण कपडे काढले दोघांनी आणि हे इथं आणून टाकले. बघा कपडे बघा कसे आणून टाकले त्यांनी. मी काय ते कपडे उचलले नाही. मग तरच तो मागापासून हातामध्ये कैची घेऊन फिरत होता, पण आता त्याच्यामुळे ना मला कैचीवर ठेवावं लागेल. मी आताच 2-3 दिवस झाले कैची खाली काढली नाही तर कैची वरच ठेवून होती. 4 दिवस. आता हा स्टॉल मी तर याच्या पप्पाला नाव सांगणार आहे, ते दोघं जण बघून घेतील काय ते. मी नाही नयन. मग तू कला का नाही केला त्याला, तू का नाही ओरडला. याला मी घेतला होता तो स्टॉल. तू पण घेतला होता मग बोलते. ज्या मी तिच्या हातात हे पाहिलं त्या मी घेतला. दाखव बघते. हे बघा अगोदर तर छोटंसं कापलेलं ते, आणि हे आता हा नवीन स्टॉल आहे माझा नवीन. तुम्हाला दिसत बी असेल, मी दवाखान्यात म्हणजे बाहेर कुठं फिरायला वगैरे गेली तर हा स्टॉल बघितला असेल तुम्ही. हा माझा नवीन स्टॉल आहे. याला घेऊन पण जास्त दिवस नाही झाले, आता गावाकडे जाण्याच्या 2-3 महिन्याआधी घेतला होता मी. ए नयन इकडे ये, इकडे ये. तू कसा कापला रे, कसा कापला तू स्टॉल. खचक खचक है ना. तुला कोण सांगितलं होतं बरं स्टॉल कापायला. खरंच सांग, मी सांगितलं होतं का नाही तर मग तू का कापला.
तुला खेळायला पाहिजे तर मग तू माझे नवीन कपडे कापशील का? मग मग केलं नाही तर तू तर कपड्यात टाकून दिले. काय टाकून दिले? केलं नाही. खिलोने वर टाकून दिले. हा. तुला त्या खिलोण्याचं तुम्ही दोघांना किती हाल केले पाहिले मी ना, म्हणून मी ना वरती टाकून दिले. मग हे असे कपडे नाही कापायचे ना, हे कपडे कापायचे का? कोण देईन मग आता स्टॉल आणून? तू देशील आणून? हां मग काऊन कापला? मी तिथे गुलाबचे अंदर पैसे नाही म्हटले. त्या गुलाबच्या अंदरचे पैसे काढून देशील स्टॉल. पण हे कापला खाऊन तू ना. घडियाळ भरायची होती. घडी बनवायची होती. घडी कपड्याची घडी असते का? आ नाही. नाही मग काऊन कापला? आ मला घडियाळ बनायची तू मम्मीचे कपडे असंच कापशील? नाही. काय नाही? तू मोठा आहे ना, मग तू का नाही खाल्ला खेळायला? आ तू का नाही बोलला रे? इकडे मग मी सांगायला आलो तो तुम्हाला रस्ता रोखत होता. मग तू सांगायला आला तर रास्ता रोखत होता. हो. मग तुम्हाला आवाज द्यायचा ना. पण यानं कापला कुठं हा स्टॉल? कधी कापला हा? हा मी काप पाहिलं नाही. जसं ना बाहेर आलं तर हे गेलं त्याच्यात मी ना पाहिलं. आणि हे कपडे कोण आणून फेकले मशीनवर? नाही यार. नाही यार, मी याच्यापाशी देत होतो. हा असा इकडे तिकडे असा फेकत होता. नाही आता ती कैची वर ठेवून द्यावं लागेल. पण असं वाटतं की काय आहे, थोड्या थोड्या याला ती कैची काढा खाली, म्हणून मग मी खालीच ठेवली होती. मम्मा हा काय? दादा नाही का ते रोडावर पैसे दिले होते. ते मध्ये नाही सांगायले. तो मागं बोलवत होता. पण विषय तो अरे नाही, पैसे विषय तो नाही बेटा. पैसे गिरले होते, विषय तो नाही आहे. विषय हा स्टॉलचा आहे. हा नवीन स्टॉल आहे मम्मीचा. हा नाही कापायचा. कैची घेऊन तू एवढा शहाणपणा कोण सांगितलं बरं पण हा करायचं? कधी आणला होता? कधी आणला होता म्हणजे? तो का आता आणला होता का? आपण गावाला जायच्या अगोदर आणला होता तो. गव्हाला जायचे आपण. मग आता मी कुठं जायचं तर हा फाटलेला स्टॉल घेऊन जाऊ का? काय म्हणता मी? नाही. मग पप्पांना माहीत झालं, पप्पा कोणाला ओरडन? का मला? तुला तर नंतर, पण अगोदर मला बोलन ना पप्पा. मग मी आता हा स्टॉल आणि हे ना असंच ठेवणार आहे मी. हे चिंक हे काय करून ठेवलं ना हे, आणि कुठे गेलं रे ते, आणि हे ना मी हे असंच ठेवणार आहे. हा स्टॉल हे असंच ठेवणार आहे. हे पप्पा आले ना, पप्पा आल्यावर बघतील काय आहे ते. गुड बॉय म्हणता म्हणता बॅड बॉय. अरे देवा, म्हणजे हे इथून कापलं काय हे? आता तो म्हणजे काहीच कामाचं नाही आहे. काहीच कामाचं नाही ठेवला तुला स्टॉल. काय करू त्याचं? हसू नको यार. खरंच माझी मुलं ना. आई हे मोठा आहे, अजून हे लहान आहे. मुलं माझी मला नाही घाबरत, ते त्याच्या पप्पांना घाबरतात. आता या जागेवर त्याचे पप्पा असते ना तर दोघंही जण धावून पडद्याच्या मागं लपले असते. ते ओरडले असते का नाही तर बाजूला कुठेतरी नाही पप्पा का बसले असते. ते मला पहिल्यापासूनच नाही घाबरत आणि असे कारनामे करून ठेवतात. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आधीच मला मग होतं चिकनमुळे, आणि आता हे पोरांना हे नवीनच करून ठेवलेलं माझं. तो स्टॉल काहीच कामाचा नाही. मला वाटलं एका कोपऱ्यामध्ये फाटला तर तो निदान मी बाहेर भाजी वगैरे घ्यायला गेलं ते घेता तरी येईल, पण तो आता त्याने मधातच त्याला फाडलेलं. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही.